Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the subject of organizational behavior. Today, we are discuss the concept of organizational culture. आज आपण या लेक्चर्समध्ये ऑर्गनायझेशनल कल्चर या कन्सेप्टचा स्टडी करणार आहोत. त्यामध्ये ऑर्गनायझेशनल कल्चरची प्रॉपर मीनिंग, त्याचबरोबर त्याची स्ट्रॅटर्जी फॉर सस्टेनिंग कल्चर, एलिमेंट्स ऑफ ऑर्गनायझेशनल कल्चर हे पाहणार आहोत. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय ऑर्गनायझेशनल कल्चर. मीनिंग ऑफ ऑर्गनायझेशनल कल्चर. तर फर्स्टली तुम्हाला ऑर्गनायझेशनल कल्चर म्हणजे काय हे समजावून घेणे आवश्यक आहे. ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर संघटना, आणि कल्चर म्हणजे तिथली संस्कृती. तर द कल्चर ऑफ ॲन ऑर्गनायझेशन इज इट्स पर्सनॅलिटी अँड कॅरेक्टर. ओके, लक्षात घ्या. इथे काय सांगितले आहे की द कल्चर ऑफ ॲन ऑर्गनायझेशन, जी काही ऑर्गनायझेशन आहे, जी संघटना आहे, त्याचे जे कल्चर आहे ते काय आहे, तर इट्स पर्सनॅलिटी अँड कॅरेक्टर. तर एक पर्सनॅलिटी आहे, ते कॅरेक्टर आहे. ऑर्गनायझेशनल कल्चर इज मेड अप ऑफ शेअर्ड व्हॅल्यूज, बिलीफ्स अँड अझम्पशन्स अबाउट हाऊ पीपल शूड बिहेव अँड इंटरॅक्ट, हाऊ डिसिजन्स शूड बी मेड अँड हाऊ वर्क ॲक्टिव्हिटीज शूड बी कॅरीड आउट. तर ऑर्गनायझेशन कल्चर मध्ये ओके इज मेड अप ऑफ शेअर्ड व्हॅल्यूज. ओके, यामध्ये काय केले जाते, तर जे काही व्हॅल्यूज आहेत ते शेअर करणे, बिलीव्स अँड अझम्पशन्स अबाउट हाऊ पीपल शूड बिहेव अँड इंटरॅक्ट. जे काही ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात, जे वर्कर्स काम करतात, ते एकमेकांबरोबर कसे इंटरॅक्ट होतात. ओके, त्याचबरोबर हाऊ डिसिजन्स शूड बी मेड अँड हाऊ वर्क ॲक्टिव्हिटी शूड बी कॅरीड आउट. संघटनेमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये अनेक डिसिजन्स घेतले जातात. ओके, अनेक निर्णय घेतले जातात. मग असे डिसिजन कसे मेड, ओके, कसे घेतले जातात, आणि डिसिजन घेतल्यानंतर त्याच्यावरती ओके ॲक्टिव्हिटीज, जी वर्क ॲक्टिव्हिटीज आहे ती कशी होते, याचा सर्वांचा संबंध या ऑर्गनायझेशन कल्चरशी येतो. की फॅक्टर्स इन ॲन ऑर्गनायझेशन कल्चर. ओके, हे जी ऑर्गनायझेशन कल्चर आहे त्याचे काही की फॅक्टर्स आहेत, इम्पॉर्टंट असे घटक आहेत. तर या इम्पॉर्टंट फॅक्टर्समध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. तर इट्स इन्क्लूड हिस्ट्री अँड एन्व्हायरमेंट ॲज वेल ॲज द पीपल हू लीड अँड वर्क फॉर इट. ओके, की फॅक्टर्स इन ॲन ऑर्गनायझेशन कल्चर इन्क्लूड इट्स हिस्ट्री. त्याचा जो काही इतिहास असेल, त्याची जी हिस्ट्री असेल, ती ऑर्गनायझेशन कल्चरमध्ये काय असते, समाविष्ट असते. त्याचबरोबर एन्व्हायरमेंट, ओके, जे काही पर्यावरण आहे त्या अवतीभोवतीचे, ते देखील या ऑर्गनायझेशन कल्चरमध्ये समाविष्ट असते. त्याचबरोबर ओके ॲज वेल ॲज द पीपल हू लीड अँड वर्क फॉर इट. आणि जे एम्प्लॉईज आहेत, जे वर्कर्स आहेत, ते कशा प्रकारे त्या ठिकाणी काम करतात, या सर्व गोष्टी या ऑर्गनायझेशन कल्चर्समध्ये समाविष्ट असतात. हे त्याचे असे इम्पॉर्टंट असे फॅक्टर्स आहेत. तर कल्चर म्हणजे काय हे समजावून घेताना तुम्हाला फर्स्टली ऑर्गनायझेशन म्हणजे काय हे समजावून घेणे आवश्यक आहे. तर ऑर्गनायझेशन काय असते, तर एक संघटना असते. त्यामध्ये ओके अनेक एम्प्लॉईज, अनेक वर्कर्स हे काम करीत असतात. मग ते ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणचे कल्चर योग्य असणे आवश्यक आहे. कारण त्या ठिकाणी जेव्हा वर्कर्स काम करतात त्या ठिकाणचे एन्व्हायरमेंट, त्यांची हिस्ट्री, ओके, या सर्व गोष्टी या ऑर्गनायझेशन कल्चर्समध्ये इन्क्लूड असतात. अँड अंडरस्टँडिंग ऑफ ऑर्गनायझेशन कल्चर इज इसेन्शियल फॉर इफेक्टिव्ह लिडरशिप. ऑर्गनायझेशन कल्चर समजावून घेणे ओके कशासाठी इम्पॉर्टंट आहे, ओके ते इसेन्शियल का आहे, तर इफेक्टिव्ह लिडरशिपसाठी हे ऑर्गनायझेशन कल्चर
समजावून घेणे अत्यंत इम्पॉर्टंट असते. लीडर्स अँड मॅनेजर्स विल बी बेटर प्लेस्ड टू इम्प्लिमेंट स्ट्रॅटर्जी अँड अचीव देअर गोल्स इफ दे अंडरस्टँड द कल्चर ऑफ देअर ऑर्गनायझेशन. तर त्या ऑर्गनायझेशन जे मॅनेजर्स असतात, जे लीडर्स असतात, त्यांना या सर्वांची हेल्प होत असते. तेव्हा हे लीडर्स, हे मॅनेजर्स जेव्हा एखादा डिसिजन घेतात, एखादी त्यांना स्ट्रॅटर्जी इम्प्लिमेंट करायची असेल, त्यांना बिझनेसची जी काही गोल्स आहेत ते अचीव करायचे असेल, तर यासाठी ही ऑर्गनायझेशनची जी काही कल्चर आहे ते समजावून घेणे या मॅनेजर्स अँड लीडर्ससाठी इम्पॉर्टंट असते. स्ट्रॅटर्जीज दॅट आर इनकन्सिस्टंट विथ ऑर्गनायझेशनल कल्चर are likely to meet with resistance and will be more difficult or even impossible to implement, while strategies that are in line with it will be easier to put into effect and more likely to succeed. ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा बदल केला जातो, तर असा जो काही बदल केला जातो तो सहजा त्या ऑर्गनायझेशनमध्ये इम्प्लिमेंट होत नसतो. म्हणून ऑर्गनायझेशन कल्चर्स हे त्या मॅनेजर्सला जर काही चेंज करायचं असेल मॅनेजमेंटमध्ये, ते बदल करण्यासाठी देखील हेल्पफुल ठरतो. इट इज ऑफन डिफिकल्ट टू स्पेसिफाय व्हॉट एक्झॅक्टली ड्राइव्स अ पर्टिक्युलर culture, but easier to observe its effects. For example, the culture of an informal small software company may be quite different from that of a large financial corporation and different again from that a hospital or an university. Okay. It can take years for new joiners to fully understand and absorb the culture, or this may happen relatively rapidly. The extent to which the fully organization has a successful onboarding approach will be important here. To gain an understanding of the culture of an organization, its written and unwritten rules should be examined alongside the relationships, values and behaviors displayed by its people. तर ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात, जे वर्कर्स काम करतात, त्यांनी कशा प्रकारे बिहेव करावा, त्यांचे रिलेशनशिप कसे असावे, त्यांनी कोणकोणते रूल्स फॉलो करावेत. अशाने काय होते, तर जी काय ऑर्गनायझेशन आहे त्याची कल्चर हे चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी डेव्हलप होत असते. कारण जर ऑर्गनायझेशनची कल्चर चांगले असेल तर ती ऑर्गनायझेशन चांगल्या प्रकारे काम करू शकते, तिची डेव्हलपमेंट होऊ शकते. म्हणून ऑर्गनायझेशनची जी काही कल्चर आहे त्याचा इफेक्ट त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही काम केले जाते त्या ऑर्गनायझेशनवरती होत असतो. This checklist begins by outlining some well-known approaches proposed by management theories to classify organizational culture. This suggests the dimensions you should look at when assessing expressions of culture in particular organization. तर थोडक्यात ऑर्गनायझेशनल कल्चर म्हणजे काय, तर ऑर्गनायझेशनल कल्चर इज मेड अप ऑफ शेअर्ड व्हॅल्यूज, beliefs and assumptions about how people should believe and interact, how decisions should be made and how work activities should be carried out. प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन जे काही कल्चर आहे त्याचा इफेक्ट त्या ऑर्गनायझेशनवरती होत असतो. त्या ठिकाणी जे वर्कर्स काम करतात, जे एम्प्लॉईज काम करतात त्यांच्यावरती देखील होत असतो. म्हणून ऑर्गनायझेशन जे काही कल्चर आहे ते योग्य प्रकारचे असणे, चांगले असणे आवश्यक असते, इसेन्शियल असते. People who join an organization come with the values and beliefs they have learned since their childhood. ऑर्गनायझेशनमध्ये जे वर्कर्स काम करतात, जे पीपल्स काम करतात, तर जे काही पीपल्स आहेत ते त्यांच्या चाइल्डहूडपासून, त्यांच्या बालपणापासून ते काय करत असतात, जे काही व्हॅल्यूज आहेत, जे बिलीव्स आहेत ते लर्न करीत असतात. अँड हाऊएव्हर, quite often these values and beliefs
are inadequate for helping an individual to succeed in the organization. जी ऑर्गनायझेशन आहे त्याचे सक्सेस देखील या ऑर्गनायझेशनच्या कल्चरवरती अवलंबून असते, डिपेंड असते. आणि ऑर्गनायझेशनला सक्सेस मिळवून देण्यासाठी हे कल्चर हेल्प करीत असते. अ न्यूकमर नीड्स टू लर्न हाऊ द पर्टिक्युलर एंटरप्राइज डज थिंग्स, what type of individuals behavior is acceptable or unacceptable in the enterprises. तर ऑर्गनायझेशनमध्ये ओके अनेक न्यू कमर्स किंवा एम्प्लॉईज, ऑफिसर्स, वर्कर्स हे येत असतात. मग त्यांना माहीत नसते की कशा प्रकारे या ठिकाणी काम केले पाहिजे, कोणत्या प्रकारचे ओके या ठिकाणी जे काही थिंग्स आहेत ते केल्या जातात, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे बिहेवियर ॲक्सेप्टेबल आहे किंवा अनॲक्सेप्टेबल आहे, या सर्वांचे त्यांच्याकडे नॉलेज त्या न्यूकमर्सकडे नसते. म्हणून ते त्या ठिकाणी काम करीत असताना जे काय ॲक्सेप्टेबल बिहेवियर आहे, ज्या ठिकाणी कोणत्या गोष्टी केल्या जातात ओके ते शिकून घेण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी करीत असतात. रिसर्च इन ओबी particularly in last 3 or 4 decades has revealed that organizational culture is pervasive and important to organization success. तर 3 ते 4 डिकेड्सनुसार ओके शतकानुसार या ऑबीचे काय केले जात आहे, रिसर्च केले जात आहे. त्यामधून असे निदर्शनास आले आहे की जे काही ऑर्गनायझेशन कल्चर आहे ते कसे आहे तर ते परव्यासिव्ह आहे. ओके लक्षात घ्या, ऑर्गनायझेशनल कल्चर इज परव्यासिव्ह अँड इम्पॉर्टंट टू ऑर्गनायझेशन सक्सेस. ऑर्गनायझेशनचे कल्चर असते ते परव्यासिव्ह असते आणि ऑर्गनायझेशनला सक्सेस मिळवून देण्यासाठी ते अत्यंत इम्पॉर्टंट असते. त्यानंतर डेफिनेशन्स ऑफ ऑर्गनायझेशनल कल्चर. तर या ठिकाणी टी डील अँड ए केनेडी यांनी एक ऑर्गनायझेशनल कल्चरची डेफिनेशन केली आहे. तर यांच्यामध्ये ओके कल्चर बाय डेफिनेशन इज इल्युझिव्ह, intangible, implicit and taken for granted, but every organization develops a core set of assumptions, understanding and implicit rules that govern day-to-day behavior in the workplace. तर हे जे टी डील अँड ए केनेडी आहे यांनी काय केले आहे तर एक ऑर्गनायझेशन कल्चरची डेफिनेशन केली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की कल्चर बाय डेफिनेशन इज इल्युझिव्ह, इनटँजिबल, इम्प्लिसिट अँड टेकन फॉर ग्रँटेड. तर जे काही कल्चर आहे ओके त्याची डेफिनेशन करताना त्यांनी सांगितले आहे की जे काही कल्चर आहे ते कसे आहे तर ते इल्युझिव्ह आहे, इनटँजिबल आहे अँड इम्प्लिसिट अँड टेकन फॉर ग्रँटेड. बट ओके परंतु एव्हरी ऑर्गनायझेशन डेव्हलप्स, परंतु अनेक ऑर्गनायझेशन अनेक संघटना काय करतात तर अ कोर सेट ऑफ अझम्पशन्स ओके कोर अझम्पशन्सचे कोर सेट डेव्हलप करतात. अंडरस्टँडिंग अँड इम्प्लिसिट रूल्स दॅट गव्हर्न डे टू डे बिहेवियर इन द वर्क प्लेस. ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात त्यांच्यासाठी जे योग्य प्रकारचे रूल्स असतील ते रूल्स देखील गव्हर्न करण्याचे ओके डे टू डे बिहेवियर त्यांचे कसे असावे यासाठी त्यांना काहीतरी रूल्स देणे आवश्यक आहेत, काही नियम त्यांना सांगणे आवश्यक आहे. मग असे रूल्स गव्हर्न करण्याचे देखील अनेक ऑर्गनायझेशन प्रयत्न करीत असतात. अशी डेफिनेशन अशी टी डील अँड ए केनेडी यांनी केली आहे. त्यांनी ऑर्गनायझेशन कल्चर म्हणजे काय हे त्यांच्या मते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर ऑर्गनायझेशन कल्चरचा ओके इफेक्ट त्या बिझनेसवरती होत असतो, म्हणून त्या ठिकाणचे कल्चर योग्य प्रकारचे असणे अत्यंत आवश्यक असते. म्हणून अनेक ऑर्गनायझेशनमधील जे काही कल्चर आहे ते चांगल्या प्रकारचे ठेवण्यासाठी अनेक रूल्स गव्हर्न करण्याचा प्रयत्न करीत असतात. कारण जे एम्प्लॉईज आहेत ओके प्रत्येकांचे जे काही बिहेवियर आहेत ते डेव्हलप व्हावे, कारण की न्यू कमर्स हे ऑर्गनायझेशनमध्ये येत असतात. मग ॲक्सेप्टेबल अँड अनॲक्सेप्टेबल बिहेवियर कोणते आहे ते त्यांना समजणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक ईच अँड एव्हरी ऑर्गनायझेशन काय करतात तर जे काही डे टू डे बिहेवियर कसे असावेत याचे जे काही रूल्स आहेत ते गव्हर्न करण्याचे काम या ठिकाणी करीत असतात.
यानंतरचा कंटेंट आहे एलिमेंट्स ऑफ ऑर्गनायझेशनल कल्चर. आता हे जे काही ऑर्गनायझेशनल कल्चर आहे त्या ऑर्गनायझेशन कल्चरमध्ये अनेक एलिमेंट्स हे इन्क्लूड असतात. एलिमेंट्स म्हणजे काय, तर ऑर्गनायझेशन जे काही कल्चर आहे, जी संस्कृती आहे त्या संघटनेची, ते डेव्हलप कशी होत असते, तर या एलिमेंटच्या आधारे ती जी काही कल्चर आहे ते तयार होत असते. तर यामध्ये असे जे काही एलिमेंट्स आहेत ते कोणते आहेत, तर आर्टिफॅक्ट्स, स्टोरीज, हिस्ट्रीज, मिथ्स, लिजेंड्स अँड जोक्स, रिच्युअल्स, राइट्स, ceremonies and celebrations, heroes, symbols is and symbolic actions, beliefs, assumptions and mental models, attitudes, rules, norms, ethical codes and values. तर असे सर्व एलिमेंट्स आहेत ज्याच्यामुळे ऑर्गनायझेशनल कल्चर ही डेव्हलप होत असते, ती तयार होत असते. कारण ऑर्गनायझेशनचे जे काही कल्चर आहे त्यामध्ये जे काही एम्प्लॉईज आहेत ते काय करत असतात, तर त्यांच्या इन्व्हायरमेंटमध्ये अवतीभोवती जे काही थिंग्स आहेत, जी काही ऑब्जेक्टिव्ज आहेत, जी काही ऑब्जेक्ट आहेत त्याच्याकडून लर्न करण्याचा प्रयत्न करीत असतात. मग जे काही स्टोरीज असतात त्या स्टोरीजचा देखील इफेक्ट त्या वर्कर्सवरती होत असतो. त्याचबरोबर त्यांचे हिरोज म्हणजे काय, तर त्यांचे रोल मॉडेल्स कोण असतील त्यांचा देखील इफेक्ट त्यांच्यावरती होतो. त्यानंतर रिच्युअल्स, रूढी, परंपरा, विधी काय असतील त्याचा देखील त्या वर्कर्सवरती काय होत असतो, परिणाम होत असतो. आणि या सर्वांचा परिणाम त्या ऑर्गनायझेशनचे जे काही कल्चर आहे ते तयार होण्यासाठी, ते डेव्हलप होण्यासाठी या सर्वांचा काय होत असतो, परिणाम त्या ठिकाणी होत असतो. हे जे काही एलिमेंट्स आहेत ती ऑर्गनायझेशन कल्चर तयार करीत असतात. त्यानंतर बिलीफ्स, अझम्पशन्स, मेंटल मॉडेल्स, त्याबरोबर इथिकल कोड्स अँड व्हॅल्यूज, रूल्स, नॉर्म्स, ॲटिट्यूड्स, हे सर्व एलिमेंट्स हे ऑर्गनायझेशनल कल्चर्समधील आहेत. त्यानुसार ही ऑर्गनायझेशनल कल्चर ठरत असते. यानंतरचा आणखीन एक महत्त्वाचा कंटेंट म्हणजे स्ट्रॅटर्जीज फॉर सस्टेनिंग कल्चर. तर आज आपण या लेक्चर्समध्ये ऑर्गनायझेशनल कल्चर, संघटना जी असते त्याचे कल्चर कसे असावे, नक्की ती कल्चर कन्सेप्ट काय आहे, त्याचे प्रॉपर मिनिंग, त्याची डेफिनेशन, त्यामधील एलिमेंट्स कोणते आहेत, त्याचबरोबर सस्टेनिंग कल्चरसाठी जी काही स्ट्रॅटर्जी आहे त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. नाव लेट्स सी स्ट्रॅटर्जीज फॉर सस्टेनिंग कल्चर. तर सस्टेनिंग कल्चरसाठी काही स्ट्रॅटर्जी आहे, काही व्यूहरचना आहे. तर त्या स्ट्रॅटर्जीमध्ये या 3 स्टेप्स आहेत. कोणकोणती ती स्ट्रॅटर्जी आहे, त्या स्ट्रॅटर्जीमध्ये स्टेप्स कोणत्या आहेत, तर सिलेक्शन प्रोसेस, फर्स्ट स्ट्रॅटर्जी आहे सिलेक्शन प्रोसेस, सेकंड आहे ॲक्शन्स ऑफ टॉप मॅनेजमेंट अँड थर्ड आहे सोशलायझेशन. तर या सोशलायझेशनमध्ये देखील 3 स्टेजेस आहेत. तर त्या 3 स्टेजेस कोणत्या आहेत, तर फर्स्ट आहे प्री अरायवल स्टेज, सेकंड आहे इन्काउंटर स्टेज, थर्ड आहे मेटामॉर्फोसिस स्टेज. तर सस्टेनिंग कल्चरसाठी ही स्ट्रॅटर्जी अत्यंत उपयुक्त आहे, हेल्पफुल आहे. नाव लेट्स सी वन बाय वन. The selection practices. What is meant by selection practices? Now let's see. It is the basic aim to select the candidates who have the knowledge, skills and abilities to perform the jobs efficiently and effectively. बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अनेक वर्कर्सची, एम्प्लॉयची गरज असते. कारण जर वर्कर्सच त्या ऑर्गनायझेशनमध्ये नसतील तर काय होणार आहेत, तर ती ऑर्गनायझेशनमध्ये जे काही वर्क केले जाते, जे परफॉर्मन्स केले जाते, ते काम केले जाते, ते इनकम्प्लीट राहील, ते कम्प्लीट होऊ शकत नाही. म्हणून त्या ऑर्गनायझेशनमध्ये अशा वर्करची गरज असते. मग असे न्यू कमर्स जे असतात, जे कॅन्डिडेट्स असतात, ते सिलेक्ट करणे हा या ऑर्गनायझेशनचा काय असतो, बेसिक एम असतो. इट इज द बेसिक एम टू सिलेक्ट द कॅन्डिडेट्स हू हॅव द नॉलेज. मग यामध्ये कॅन्डिडेट सिलेक्ट करताना काय केली जाते, तर त्यांच्याकडे असणारे नॉलेज, त्यांचे नॉलेज, त्यांचे स्किल्स आणि त्यांची ॲबिलिटी, जो काही जॉब पोझिशन आहे त्या जॉब पोझिशनसाठी जी रिक्वायर असणारी नॉलेज, स्किल्स, ॲबिलिटीज त्या कॅन्डिडेटकडे आहे की नाही, तो कॅन्डिडेट इफिशियन्सीने आणि इफेक्टिवली वर्क करू शकतो की नाही, हे
या ठिकाणी पाहिले जाते. म्हणून प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनचा बेसिक एम काय असतो, तर जे काही जॉब पोझिशन आहे त्यासाठी राईट पर्सन सिलेक्ट करणे हा या ऑर्गनायझेशनचा बेसिक एम असतो. त्यातून काय केली जाते, तर जो राईट पर्सन आहे तो त्या ठिकाणी सिलेक्ट केला जातो. However, additional criterion to select candidates can be how well they will fit into the organization. जे काय ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये नक्की तो कॅन्डिडेट जो आहे तो फिट होतो की नाही यासाठी त्या कॅन्डिडेट्सचे जो काय कॅन्डिडेट्स आहे त्याची सिलेक्शन करण्यासाठी असे अनेक त्याचे नॉलेज, स्किल्स, ॲबिलिटीज या ठिकाणी चेकआउट केले जाते. दिस कॅन लीड टू अपॉइंटिंग पर्सन्स हू हॅव व्हॅल्यूज कन्सिस्टंट विथ दी ऑर्गनायझेशनल व्हॅल्यू. त्याचबरोबर जो पर्सन अपॉइंट केला आहे त्याच्याकडे जी काही ऑर्गनायझेशनची व्हॅल्यू आहे आणि हू हॅव व्हॅल्यूज कन्सिस्टंट हे देखील या ठिकाणी डिफाईन केले जाते. सिलेक्शन प्रोसेस कॅन इन्फॉर्म कॅन्डिडेट्स अबाउट द व्हॅल्यू ऑफ दी ऑर्गनायझेशन. तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये काय केले जाते, तर जे काही कॅन्डिडेट्स आहे त्या कॅन्डिडेट्सकडून जी ऑर्गनायझेशनची काही व्हॅल्यू आहे याबद्दल देखील त्याला इन्फॉर्म केले जाते. दिस कॅन एनेबल अ कॅन्डिडेट हू परस्यूज a conflict between his values and organizational values to decide not to join the organization. तर यामुळे काय होते, तर त्या कॅन्डिडेट्स जे सिलेक्शन करताना दिस कॅन एनेबल अ कॅन्डिडेट हू परस्यूज त्याला आकलन होते की जे काही ऑर्गनायझेशन आहे ते ऑर्गनायझेशनमध्ये जॉब करावे की नाही, त्या ठिकाणी जॉईन व्हावे की नाही हे डिसाईड करण्यासाठी हे अत्यंत इम्पॉर्टंट असते. Procter and Gamble values rationality and seeks applicants who think that way. Competitor is having consonance management style. It looks for applicants who fit into the company's teamwork oriented कल्चर. तर अशा प्रकारे सस्टेनिंग कल्चरसाठी ही स्ट्रॅटर्जी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. मग फर्स्ट स्ट्रॅटर्जी कोणत्या आहे, तर सिलेक्शन प्रोसेस. सिलेक्शन प्रोसेसमध्ये प्रॅक्टिसेसमध्ये काय केली जाते, तर जो काही कॅन्डिडेट ऑर्गनायझेशनमध्ये घेणार आहोत, जे काही जॉब पोझिशन आहे त्यासाठी रिक्वायर्ड असणारे नॉलेज, स्किल्स, ॲबिलिटीज हे फर्स्टली त्या कॅन्डिडेट्सकडे आहेत की नाही ते पाहिले जाते. कारण की तो जो काही एम्प्लॉईज आहे, जो काही कॅन्डिडेट्स आहे तो इफिशियन्सीने काम करू शकतो की नाही, इफेक्टिवली काम करू शकेल की नाही हे चेक करण्यासाठी असे सिलेक्शनच्या वेळेस त्याची नॉलेज, स्किल्स, ॲबिलिटीज त्या ठिकाणी पाहिले जाते. त्यानंतर सस्टेनिंग कल्चरमधील सेकंड स्ट्रॅटर्जी कोणती आहे, तर सेकंड स्ट्रॅटर्जी आहे ॲक्शन्स ऑफ टॉप मॅनेजमेंट. ऑर्गनायझेशनमध्ये टॉप मॅनेजमेंट, मिडल मॅनेजमेंट आणि लेवल लोअर मॅनेजमेंट असे 3 पार्ट्स असतात. मग यामधील टॉप मॅनेजमेंटची ॲक्शन्स नक्की काय आहे, सस्टेनिंग कल्चरसाठी ही स्ट्रॅटर्जी अत्यंत इम्पॉर्टंट असते. मग सेकंड स्ट्रॅटर्जी कोणती आहे, तर ॲक्शन्स ऑफ टॉप मॅनेजमेंट. टॉप मॅनेजमेंटची ॲक्शन्स ही या सस्टेनिंग कल्चर्समधील सेकंड स्ट्रॅटर्जी आहे. नाव लेट्स सी व्हॉट इज मेन बाय ॲक्शन्स ऑफ टॉप मॅनेजमेंट. या स्ट्रॅटर्जीमध्ये नक्की काय केले जाते, कशा प्रकारे सस्टेनिंग कल्चर या ठिकाणी ठेवले जाते, तर द ॲक्शन्स ऑफ टॉप मॅनेजमेंट अल्सो हॅव अ मेजर इन्फ्लुएन्स ऑन दी ऑर्गनायझेशनल कल्चर. जे काय ऑर्गनायझेशनल कल्चर आहे त्यावरती ही जी काही टॉप मॅनेजमेंटची कोणती ॲक्शन्स असेल, जे काय करत असतील त्याचा प्रभाव मोठा मेजर इन्फ्लुएन्स हा या ऑर्गनायझेशनच्या कल्चर्सवरती होत असतो. थ्रू व्हॉट दे से अँड हाऊ दे बिहेव, मॅनेजर्स ॲट टॉप इस्टॅब्लिश नॉर्म्स दॅट percolate throughout the ऑर्गनायझेशन. तर जे काही टॉप मॅनेजमेंट आहे ते कशा प्रकारे बिहेव करते, त्याचबरोबर त्यांचे जे काही नॉर्म्स आहेत ते कशा प्रकारचे आहेत यासाठी ही ऑर्गनायझेशनचे कल्चर ठरवण्यासाठी याची मदत या ठिकाणी होत असते. फॉर एक्झाम्पल, डिग्री ऑफ डिझायरेबिलिटी ऑफ रिस्क टेकिंग, फ्रीडम टू बी गिवन टू सबऑर्डिनेट्स, what actions by employees enable them to get pay raises, promotions and other
रिवॉर्ड्स. तर अशा काही ॲक्शन्स आहेत टॉप मॅनेजमेंटचा, त्याचा इफेक्ट ओके, त्याचा मेजर इन्फ्लुअन्स हा ऑर्गनायझेशनच्या कल्चर्सवरती होत असतो. To achieve speed and innovation, Intel CEO Andy Grove fostered an egalitarian culture in which all employees feel their ideas are respected and valued. तर इंटेलचे जे काही CEO आहेत अँडी ग्रोव यांनी काय केले, तर ऑर्गनायझेशनल कल्चर योग्य त्या प्रकारे राहण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. ग्रोव्ही एनकरेज फ्री एक्सचेंज ऑफ आयडियाज अँड इन्फॉर्मेशन. त्यांनी काय केली, तर जे काही CEO आहेत इंटेलचे त्यांनी इन्करेज करण्यासाठी फ्री एक्सचेंज ऑफ आयडियाज अँड इन्फॉर्मेशन, जे काय आयडियाज अँड इन्फॉर्मेशन आहे ते फ्रीली एक्सचेंज करण्यासाठी त्यांना इन्करेज केले. ही एलिमिनेटेड स्टेटस सिम्बॉल्स लाईक प्रायव्हेट डायनिंग रूम्स फॉर एक्झिक्युटिव्ज, रिझर्व स्पेसेस इन कंपनी पार्किंग. तर अशा प्रकारे सस्टेनिंग कल्चरमधील सेकंड स्ट्रॅटर्जी आहे ॲक्शन्स ऑफ टॉप मॅनेजमेंट. टॉप मॅनेजमेंट कोणत्या प्रकारचे ॲक्शन्स करतात, कृती करतात, याच्यावरती ऑर्गनायझेशनचे कल्चरवरती त्याचा परिणाम होत असतो. म्हणून सस्टेनिंग कल्चर ओके योग्य प्रकारे राहण्यासाठी या स्ट्रॅटर्जीचा वापर केला जातो. त्यानंतर सस्टेनिंग कल्चर्समधील थर्ड स्ट्रॅटर्जी आहे सोशलायझेशन. ओके, सोशलायझेशन हे देखील सस्टेनिंग कल्चर्समधील अत्यंत इम्पॉर्टंट अशी स्ट्रॅटर्जी आहे. तर व्हॉट इज मीन बाय सोशलायझेशन? दी ऑर्गनायझेशन हेल्प्स न्यू एम्प्लॉईज टू अडॉप्ट टू दी ऑर्गनायझेशनल कल्चर. तर जी काही ऑर्गनायझेशन आहे ती काय करते, तर ऑर्गनायझेशनमध्ये जी न्यू एम्प्लॉईज ओके जॉईन झालेली असतात, अपॉइंट केलेले असतात, त्यांना ऑर्गनायझेशन कल्चर त्यांना समजले पाहिजे, त्यांनी अडॉप्ट केले पाहिजे ओके, यासाठी हेल्प करीत असते. दिस अडॅप्शन प्रोसेस इज कॉल्ड सोशलायझेशन. आणि ही जी काही प्रोसेस केली जाते होत असते त्यालाच सोशलायझेशन असे म्हटले जाते. कारण जे न्यू कमर्स असतात त्यांना ओके त्या ठिकाणचे कल्चर कसे आहे हे माहिती नसते, म्हणून त्यांना त्या ठिकाणचे कल्चर, तिकडचे ओके जे काय रूल्स असतील, जे नॉर्म्स असतील ते त्यांनी अडॉप्ट करावे, ते त्यांनी समजावून घेतले पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी ती ऑर्गनायझेशन त्या न्यू एम्प्लॉईजना, त्या न्यू कमर्सना हेल्प करीत असते आणि या जे काही प्रोसेस होत असते त्याला सोशलायझेशन असे म्हटले जाते. मग असे सोशलायझेशन ही 3 स्टेजमध्ये डन होत असते. मग या 3 स्टेजेस कोणत्या आहे, तर फर्स्ट स्टेज आहे प्री अरायवल स्टेज, सेकंड स्टेज आहे एन्काउंटर स्टेज आणि थर्ड आहे मेटामॉर्फोसिस स्टेज. ओके, सोशलायझेशन इज डन थ्रू दी फॉलोइंग 3 स्टेजेस. सोशलायझेशन हे या 3 स्टेजेसच्या आधारे डन होत असते. मग त्या 3 स्टेजेस कोणत्या आहेत, तर फर्स्ट स्टेज आहे प्री अरायवल स्टेज, सेकंड इज एन्काउंटर स्टेज आणि थर्ड आहे मेटामॉर्फोसिस स्टेज. नाव लेट्स सी वन बाय वन दीज स्टेजेस. द फर्स्ट स्टेज आर प्री अरायवल स्टेज. तर या सोशलायझेशनमधील जे फर्स्ट स्टेज आहे त्या स्टेजला प्री अरायवल स्टेज असे म्हटले जाते. मग या प्री अरायवल स्टेजमध्ये नक्की काय केले जाते, तर दिस स्टेज कवर्स द लर्निंग दॅट टेक्स प्लेस बिफोर अ न्यू मेंबर बिगिन्स वर्किंग ऑन अ जॉब. काय केले जाते यामध्ये, तर दिस स्टेज कवर्स द लर्निंग दॅट टेक्स प्लेस बिफोर अ न्यू मेंबर बिगिन्स वर्किंग ऑन अ job. A business school or a management institute might have socialized the students to the attitudes and behavior that business firms want. तर ज्या काही बिझनेस स्कूल्स असतात, जे मोठमोठे ओके मॅनेजमेंटमधील इन्स्टिट्यूट असतात, त्या काय करतात, तर त्या ठिकाणी जे स्टुडंट्स असतात त्या स्टुडंट्सचे ॲटिट्यूड आणि त्यांचे बिहेवियर ओके त्या ठिकाणी पाहत असतात की त्यांचे जे काही बिहेवियर ॲटिट्यूड आहे ते ज्या बिझनेस फर्म्सना ओके रिक्वायर आहे त्याप्रमाणे आहेत की नाहीत. त्याचबरोबर फ्रॉम एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स फर्म्स मे रिक्रूट स्टुडंट्स हू हॅव बीन प्रिपेअर्ड फॉर हार्ड वर्क, डिझायर टू अचीव अँड ॲक्सेप्ट डिरेक्शन्स फ्रॉम सुपेरियर्स. तर या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट काय करतात, जे काही फर्म्स आहेत ते काय करतात, तर त्या ठिकाणी जे स्टुडंट्स आहेत ते स्टुडंट्स ओके हार्ड वर्क करू शकतात की नाही
ओके, त्याचबरोबर ते जे काही त्यांचे डिझायर्ड टू अचीव अँड टू ॲक्सेप्ट डिरेक्शन्स फ्रॉम सुपेरियर्स. ओके, याच्या आधारे ते त्या स्टुडंटची रिक्रूट त्या ठिकाणी करीत असतात. अँड ड्युरिंग सिलेक्शन प्रोसेस द प्रोस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज आर इन्फॉर्म अबाउट ऑर्गनायझेशन ॲज अ होल. तर या प्री अरायवल स्टेजमध्ये काय केले जाते लक्षात घ्या, ही सोशलायझेशन या स्ट्रॅटर्जीमधील फर्स्ट स्टेज आहे, प्री अरायवल स्टेज. तर अनेक ऑर्गनायझेशनमध्ये अनेक जॉबच्या पोझिशन असतात. मग या जॉब पोझिशनसाठी ओके वर्कर जो काय कॅन्डिडेट आहे, जो एम्प्लॉय आहे, तो त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. मग असा एम्प्लॉईज त्या ठिकाणी घेण्यासाठी अशी कॅन्डिडेटची अशी एम्प्लॉयची ती रिक्रूट केली जातात. मग असे रिक्रूट करण्याचे काम ओके अनेक वेळा हे जे काही बिझनेस स्कूल्स किंवा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स ते काय करतात, तर त्या ठिकाणी जे स्टुडंट्स असतात त्या स्टुडंट्सकडे त्या प्रकारचे ॲटिट्यूड बिहेवियर असेल तर ते स्टुडंट्स त्या ठिकाणी रिक्रूट करतात. ओके, हे सर्व या प्री अरायवल स्टेजमध्ये केले जाते. त्यानंतरची सेकंड स्टेज कोणती आहे तर एन्काउंटर स्टेज. तर एन्काउंटर स्टेजमध्ये काय केली जाते, हिअर एन्काउंटर मीन्स फेसिंग द सिच्युएशन and taking experience of culture through interactions with superiors, colleagues and subordinates etc. तर या ठिकाणी एन्काउंटर याचा मीनिंग सांगितला आहे की या ठिकाणी एन्काउंटर म्हणजे काय तर फेसिंग द सिच्युएशन्स अँड टेकिंग एक्सपिरियन्स ऑफ कल्चर. तर ऑर्गनायझेशनमध्ये जे काही सिच्युएशन असेल, जे काही कल्चर असेल ओके त्याला काय करणे, फेस करणे, त्याला सामोरे जाणे. आणि असे सामोरे जाताना ते कसे जावे तर इंट्रॅक्शन्स विथ सुपेरियर्स, कलिग्स अँड सबऑर्डिनेट्स. ऑर्गनायझेशनमध्ये जे सुपेरियर्स असतात, जे कलिग्स असतात अँड सबऑर्डिनेट्स असतात त्यांच्याबरोबर योग्य त्या प्रकारे इंट्रॅक्शन्स करून त्यांच्याबरोबर परस्पर संवाद साधून योग्य त्या प्रकारे जी काही सिच्युएशन असेल ओके त्या सिच्युएशनला सामोरे जाणे म्हणजेच एन्काउंटर होय. If newcomers' expectations and reality match, there is no need of adjustment. जे न्यूकमर्स असतात त्या न्यूकमर्सकडे त्यांची एक्सपेक्टेशन्स आणि त्यांची रियालिटी त्या ठिकाणी ओके मॅच झाली तर त्यांना ॲडजस्टमेंट करणे ओके त्याची गरज त्या ठिकाणी नसते, कारण ते सहज त्या कल्चरमध्ये मिक्स होऊ शकतात. म्हणून ओके त्या न्यूकमरची एक्सपेक्टेशन रियालिटी मॅच होणे आवश्यक असते आणि मॅच झाली तर त्या ठिकाणी ते योग्य त्या प्रकारे ओके लवकरात लवकर त्या ठिकाणी ॲडजस्ट होऊ शकतात. त्या ऑर्गनायझेशन जे काही कल्चर आहे त्यामध्ये ते ॲडजस्ट होऊ शकतात. हाऊएव्हर अ न्यू एम्प्लॉई कन्फ्रॉन्ट्स द पॉसिबिलिटी that expectations and reality may differ. In such cases, changes and modifications are required to be made through the next stage. तर अशा प्रकारे एन्काउंटर स्टेजमध्ये हे काम केली जाते. काय केली जाते तर जे काही सिच्युएशन असेल, जे काही एक्सपिरियन्स असेल त्याला फेस करण्यासाठी त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे सुपेरियर्स आहेत, जे कलिग्स आहेत, त्याचबरोबर सबऑर्डिनेट्स बरोबर योग्य त्या प्रकारे हे न्यूकमर्स काय करतात, इंटरॅक्शन्स करतात, परस्पर संवाद करतात आणि जी सिच्युएशन आहे त्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि जी न्यूकमर्स असतील त्यांची एक्सपेक्टेशन्स अँड रियालिटी त्या ऑर्गनायझेशनमधील जे काही कल्चर आहे त्याच्याबरोबर मॅच झाली तर ते सहज त्या ऑर्गनायझेशनची काही कल्चर असेल त्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊ शकतात. त्यानंतरची या सोशलायझेशनमधील लास्ट स्टेज आहे मेटामॉर्फोसिस स्टेज. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय मेटामॉर्फोसिस स्टेज. द डिक्शनरी मीनिंग ऑफ मेटामॉर्फोसिस इज अ कम्प्लीट चेंज इन कॅरेक्टर. तर ही मेटामॉर्फोसिस याचा मीनिंग काय आहे तर अ कम्प्लीट चेंज इन कॅरेक्टर. तर जे काही कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये कम्प्लिटली बदल करणे, चेंज होणे म्हणजेच मेटामॉर्फोसिस होय. दिस स्टेज इम्प्लाइज एनकरेजिंग right qualities of new employee and eliminating undesirable characteristics in the behavior of new employee. तर ऑर्गनायझेशनमध्ये जे न्यू एम्प्लॉई ओके वर्क करीत असतात, ते न्यू एम्प्लॉई आलेले असतात तर त्यांच्याकडे ओके
त्यांना काय केले जाते तर एनकरेज केली जाते, त्यांना प्रोत्साहित केले जाते की जे काही राईट क्वालिटीज असतील, ओके, राईट क्वालिटीज ऑफ न्यू एम्प्लॉई, त्या एम्प्लॉईडकडे न्यू जी काही राईट क्वालिटीज आहेत ते त्यांनी काय केले पाहिजे त्या ठिकाणी अडॉप्ट केले पाहिजे आणि अनडिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स असेल ते एलिमिनेट करणे यासाठी हे या ठिकाणी एनकरेज करीत असते. अ न्यू मेंबर हॅज टू सॉल्व एनी प्रॉब्लेम्स डिस्कवर्ड ड्युरिंग एन्काउंटर स्टेज. मग हे न्यू मेंबर्स काय करतात तर अ न्यू मेंबर हॅज टू सॉल्व एनी प्रॉब्लेम्स डिस्कवर्ड ड्युरिंग एन्काउंटर स्टेज. हे एन्काउंटर स्टेजमध्ये ओके त्या काळातच जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व करण्याचा प्रयत्न हे न्यू मेंबर करीत असतात. ही हॅज टू बिकम कम्फर्टेबल विथ दी ऑर्गनायझेशन अँड हिज जॉब. आणि त्यानंतर हे जे न्यू कमर्स असतात ते सहज त्या ऑर्गनायझेशनमधील जो काही जॉब असेल ती ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये कम्फर्टेबल वागू शकतात, ते कम्फर्टेबल त्या ठिकाणी राहू शकतात. द ऑर्गनायझेशन मेक्स नेसेसरी चेंजेस इन न्यू एम्प्लॉईज थ्रू ट्रेनिंग, प्रोबॅशन, अप्रेंटिसशिप, मेंटोरिंग प्रोग्राम एक्सेट्रा. मग ही ऑर्गनायझेशन काय करते जे काही न्यू एम्प्लॉईज आहेत त्यांच्यामध्ये जे काही नेसेसरी चेंजेस आहे, ओके, जी गरज, ज्या चेंजेसची, ज्या बदलाची गरज आहे असे नेसेसरी चेंजेस करण्याचे प्रयत्न करीत असते. मग असे नेसेसरी असणारे चेंजेस कसे केले जातात तर या ठिकाणी थ्रू ट्रेनिंग, ओके, ट्रेनिंगद्वारे, त्याचबरोबर प्रोबेशन, अप्रेंटिसशिप, मेंटोरिंग प्रोग्राम या सर्वांच्याद्वारे त्या न्यू एम्प्लॉयमध्ये आवश्यक असणारे बदल हे घडवून आणले जातात. न्यू एम्प्लॉईज मे बी सोशलाइज्ड इंडिव्हिज्युअली और कलेक्टिवली. आणि त्याच्यानंतर हे जे न्यू एम्प्लॉईज आहेत ते इंडिव्हिज्युअली अँड कलेक्टिवली काय होतात सोशलाइज होत असतात. सर्टेन क्वालिटीज ऑफ देम आर कन्फर्म अँड सपोर्टेड. एफर्ट्स आर टेकन टू erase or reduce certain characteristics of new recruits. न्यू एम्प्लॉईज हॅव टू ॲक्सेप्ट द नॉर्म्स ऑफ दी ऑर्गनायझेशन. आणि यानंतर जे न्यू कमर्स असतात, जे न्यू एम्प्लॉईज आहेत त्या ऑर्गनायझेशन जे काही नॉर्म्स असतील ते सर्व ॲक्सेप्ट या ठिकाणी करीत असतात. एफर्ट्स ऑफ बोथ द ऑर्गनायझेशन अँड द न्यू एम्प्लॉईज शुड ब्रिंग अबाउट प्रॉपर फिटिंग ऑफ पर्सन्स इन दी ऑर्गनायझेशन. त्या ऑर्गनायझेशनमध्ये जो काही न्यू एम्प्लॉईज आहे तो फिट करण्यासाठी काय केले जाते अनेक एफर्ट्स या ठिकाणी घेतले जातात. तर अशा प्रकारे ओके या आपण ज्या काही स्टेज पाहिल्या त्या सोशलायझेशनच्या 3 स्टेजेस आहे आणि सोशलायझेशन ही या सस्टेनिंग कल्चरमधील अत्यंत इम्पॉर्टंट अशी स्ट्रॅटर्जी आहे. तर स्ट्रॅटर्जीज फॉर सस्टेनिंग कल्चर, सस्टेनिंग कल्चरसाठी कोणती व्यूहरचना आहे तर ती फर्स्ट आहे सिलेक्शन प्रोसेस, ॲक्शन्स ऑफ टॉप मॅनेजमेंट अँड सोशलायझेशन. दीज आर द 3 स्ट्रॅटर्जीज फॉर सस्टेनिंग कल्चर. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये ओके ऑर्गनायझेशनल कल्चर म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मिनिंग, त्याची डेफिनेशन्स, ऑर्गनायझेशन कल्चर्समध्ये इन्क्लूड असणारे एलिमेंट्स आणि स्ट्रॅटर्जीज फॉर सस्टेनिंग कल्चर्स यांचा स्टडी या ठिकाणी केलेला आहे. ओके, थँक्यू.